तर नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा मनापासून स्वागत आहे. आता मी अभ्यास करत होतो. मी थोडं रीडिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर बायोचं आहे ना, मी NCERTतून काय म्हणतात टेस्ट देऊन पाहिलं ह्युमन रिप्रोडक्शनचं. तर त्याच्यात आहे ना खूप भंगार मार्क आले मला. ऑलमोस्ट म्हणजे किती 100 मार्काच्या पेपरमध्ये 20 मार्क पडले. कारण की मायनस मार्किंगमुळं विषय झाला. तर त्याच्यामुळं थोडंसं म्हटलं त्याला ॲनालाइज करून झाल्यानंतर समजलं का मी न वाचता आणि वाचून झाल्यानंतर पण तुक्के मारलेले काही प्रश्नांमुळं त्याच्यामुळं असं झालं. आणि आता मी कॉलेजला पण चाललोय ॲडमिशन घ्यायला 12वीचं. कारण की मी ॲडमिशनच घेतलं नाही, नुसता कॉलेजला जात होतो. 12वीचं ॲडमिशन दाखवत होतं, 12वीच्या ॲडमिशनला पण जायचं आता घ्यायला. आता ते घेतो आणि मग बघतो आता पुढे काय होतं ते. पर आहे ना आज घरी ना सोया नगेट बनवून राहिले का. मला आहे ना मॅथ्स सोडायचं आणि बायो घ्यायचं, कारण की मॅथ्सचा मला 36 आकडा होऊ राहिले. मला मॅथ्स करताच येऊ नाही राहिले. आता मी लेटर लिहितो आणि मग फीस भरायच्या वेळेस जायला आहे ना HODला लेटर लिहून द्यायला लागणार आहे. आता मी ना माझं एक अभ्यास करत होतो. अभ्यास करताना म्हटलं व्हिडिओ काढून घेऊ. तर मग आता आहे ना मी काय म्हणतो आपलं रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं चॅप्टर चालू केलेलं होतं. त्याच्यात मी आता त्याचं फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलेले आहे आणि त्याचे शॉर्ट नोट्स पण बनवले. आता तुम्हाला दाखवतो मी ते. त्याचे मी शॉर्ट नोट्स बनवले. मी ना शॉर्ट नोट्स लगेच चिपकवून घेतो याच्यावरच, म्हणजे त्याच्याने मला रिव्हिजन करायला पण सोपं पडतं. आणि मी आता माझं 3rd पेजपर्यंत लेक्चर झालेले आहे आणि त्याच्यानंतर आता मी थोडे लेक्चर स्टार्ट करतोय आता पुढं. मग बघूया